पुढची बातमी उत्तराखंडमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातले। महाराष्ट्रातले पर्यटक काही उत्तराखंडमध्ये अडकलेत। यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावामध्ये 28 जूनपासून सुमारे 150 लोक अडकून पडलेत। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते वाहून गेलेत। पर्यटकांनी सरकारकडे मदतीसाठी साद घातली आहे। तर उत्तराखंड इथे पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातले 150 पर्यटक सध्या अडकून पडलेत। यामध्ये सातारा जिल्ह्यातले 6 आहेत, सांगली जिल्ह्यातले 40 जण आहेत आणि राज्यातले एकूण 150 जण गेल्या 3 दिवसांपासून अडकलेले आहेत। पर्यटक अडकलेल्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा किराणा माल सुद्धा संपत आलाय असं हॉटेल व्यावसायिक सांगतायत। त्यामुळे पर्यटकांवरती उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। मात्र अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेची व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अडकलेल्या लोकांशी शिंदेंनी स्वतः संवाद साधलाय। नमस्ते साहेब। आकाश नाव आहे तुमचं? हो आकाश नाव आहे साहेब। आकाश जाधव, तुम्ही कुठले आहात? मी झांजवडचा आहे साहेब, महाबळेश्वर तालुक्यातला। कुठलं? झांजवडचा। महाबळेश्वर. अरे हा, झांजवड. अरे आपल्या तिकडचंच आहे। हो बर, मग तिथं काय आता तुमची काय परिस्थिती आहे तिथे? कसं आहे परिस्थिती आता अशी आहे की कुठे तुम्ही नेमके आता कुठे आहात? यमुनोत्री धाम म्हणून आहे। यमुनोत्री धाम? हो यमुनोत्री धामच्या इथं आहे? हो, जानकी चट्टी म्हणून गाव आहे, त्या गावात आहोत। जानकी चट्टी? हो। जानकी चट्टी। हा। आणि मग तिथं आता काय आता काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत, सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार नाही। हे लँडस्लाईड झालंय का? हा, लँडस्लाईड झाले। अच्छा। हो। मग तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना? हा, सेफ जागेवर आहोत आम्ही। सेफ जागेला आहेत ना? हो सेफ जागेवर आहोत। अच्छा। हो। ओके, मग ते आता ठीक आहे। आम्ही तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची? शासनाचे आहेत, म्हणजे इथले पोलीसच आहेत, स्थानिक पोलीस फक्त। स्थानिक पोलीस आहेत? हो। नाही, तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो। हा। आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू आपण। हो बिलकुल काळजी करू नका। हो चालतंय साहेब। आणि काही अडचण आली याच्यावर फोन करता। हो नक्की साहेब। ओके साहेब। हा, नमस्ते साहेब। जानकी चट्टी और यमुनोत्री धाम, वहाँ पर जानकी चट्टी एक जगह है, वहाँ पर वो लोग रुके हैं। वहाँ लैंडस्लाइड हुआ है, लेकिन मेरी बात हुई है वो टूरिस्ट लोगों के साथ में, महाराष्ट्र के लोग हैं और वो अभी सुरक्षित है और उनको वहाँ की सरकार, वहाँ का प्रशासन पूरी तरह से मदद कर रहा है और वो जल्द से जल्द उनको सुरक्षित यहाँ पर लाया जाए। उत्तराखंडमध्ये जे काही पर्यटक गेलेले आहेत त्यापैकी महाराष्ट्रातले 150 जण अडकलेले आहेत। त्यामुळे सरकारकडे त्यांनी मागणी केली आहे त्यांच्या सुटकेची, कारण ही थेट दृश्य आपण तिकडची बघतोय। या पर्यटकांची सुटका केली जाते कारण जिकडे तिकडे पूर परिस्थिती आणि दरड कोसळलेल्या अवस्थेमध्ये हे पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत। त्यांना सुटकेसाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे विनंती केली। जे कोणी 150 जण आहेत महाराष्ट्रातले त्यांना आता सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे, कारण ज्या हॉटेलमध्ये ते राहिलेले आहेत तिकडचं आता किराणा माल सामान सुद्धा संपत आलेलं आहे। त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये, अडचण येऊ नये यासाठी या लोकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे आणि जेणेकरून ते महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सुखरूप परत येतील यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। ज्या ठिकाणी हे पर्यटक महाराष्ट्रातले अडकलेले आहेत तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे आणि लवकरात लवकर त्यांना महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आणलं जाईल। मात्र सध्या उत्तराखंडमध्ये यमुनोत्री धाम इथे जानकी चट्टी या ठिकाणी जे कोणी अडकलेले आहेत महाराष्ट्रातले पर्यटक आणि इतरही सगळे पर्यटक त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत आहे। काही ठिकाणी दरड मोठ्या प्रमाणात कोसळली आहे, नदीला पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणात आणि अशा परिस्थितीत जे कोणी पर्यटक तिथे फिरण्यासाठी गेलेले आहेत पावसाचं थैमान उत्तराखंडमध्ये सध्या बघायला मिळत आहे। त्यामुळे परिस्थिती अतिशय अवघड झाली आहे आणि या सगळ्या परिस्थितीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवलं जाते। त्याची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवरती एक्सक्लुझिव्ह आपण बघतोय। पोलीस आहेत आणि बाकीचे जवान सुद्धा, NDRF सुद्धा आहे, SDRF आहे आणि हे सगळे जवान या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी जायला मदत करतायत, कारण
हा सगळा खडकाळ भाग आहे. तिथं काही ठिकाणी दरड तर काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अतिशय पूरजन्य परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत उत्तराखंडच्या जानकी चट्टी यमुनोत्री धाम या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली जाते. काही जण हॉटेलमध्ये अडकून पडलेत, जायला रस्ता नाही अशा परिस्थितीमध्ये असताना हॉटेलमधलं खाण्यापिण्याचं सामान सुद्धा आता संपत आलेलं आहे. रस्ते पूर्णपणे बंद आहेत. हा रस्ता कसा बंद आहे हे आपल्याला यातून दिसतंय. पूर्णपणे ही दरड रस्त्यावरती येऊन कोसळली आहे, झाडं उन्मळून पडली आहेत. ही दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे, जायला पुढे रस्ता नाही. अशा परिस्थितीत जे कोणी लोक उत्तराखंडच्या यमुनोत्री धाम इथे अडकलेत या चिखलातनं आणि पाण्यातनं वाट काढत त्यांना आता SDRFचे जवान हे दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. कारण रस्ताच नाही आहे पुढे जायला, रस्ता पूर्णपणे बंद आहे कारण तिकडं दरड कोसळली आहे. मुसळधार पावसानं तिथं सध्या थैमान घातलंय. त्यामुळे उत्तराखंडमध्ये हा सगळा पावसानं हाहाकार माजवल्यानंतर महाराष्ट्रातले जे कोणी पर्यटक तिथं अडकलेले आहेत तर जे पर्यटक तिथे अडकलेत, आकाश जाधव ज्यांचं नाव, ज्यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला, ते आकाश जाधव आपल्यासोबत आहेत. आकाशजी, तुम्ही आत्ता कुठे आहात? कधी गेला होतात तुम्ही उत्तराखंडला यमुनोत्रीला? आम्ही 28 तारखेला यमुनोत्रीला आलो होतो आणि आता शिंदे साहेबांचा आज फोन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आता इथून जानकी चट्टीवरून हे हनुमान चट्टीच्या पुढे एक फुल चट्टी म्हणून गाव आहे, त्या गावात इन्सिडेंट घडला की रोड वाहून गेला, त्यातून इकडे यायला काही वाट नव्हती आणि मग आता आम्ही तिथून आम्हाला इथल्या SDRFच्या टीमनं रेस्क्यू करून इकडे पुढच्या बाजूला सोडलेलं आहे. किती जण आहात तुम्ही? किती जण आहात? आम्ही साधारण आता एक 20 ते 25 जण आहोत. बरं. आणि बाकीचे लोक हळूहळू रेस्क्यू करून इकडे येत आहेत. बरं, म्हणजे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही आता? हा, चालत जाण्याशिवाय काही पर्याय नाही, कारण रोड पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. बरं, किती अंतर तुम्हाला चालायला लागलं आणि तुम्ही आता जानकी चट्टीवरून कुठे आणलं गेले तुम्हाला? आम्हाला बरकोट म्हणून एक गाव आहे, बडकोट, बरं, त्या ठिकाणी आणलं गेलंय आणि साधारण आम्हाला एक 4 किलोमीटर चालावं लागलं. बरं, किती दिवस तुम्ही त्या हॉटेलमध्ये अडकून पडलेला होतात? आम्ही 4 दिवस अडकून पडलो मॅडम. बरं, आणि काय तिथं सोय तुमच्यासाठी करण्यात आली? आता उपमुख्यमंत्र्यांचा फोन तुम्हाला आला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत परत यायला मिळणार आहे तुम्हाला? साधारण आम्हाला इथून महाराष्ट्रात यायला 4 दिवस तरी लागतील, कारण आज इथे मुक्काम होणार, तिथून पुढे कशा पद्धतीने रोड आहेत, कंडिशन ते पण अजून माहित नाहीये. जसं जसं आम्हाला सोय होईल तशा पद्धतीने आम्ही आमच्या घरी परत येऊ. बरं, रस्ता नाहीये, रस्ता पूर्णपणे खचलेला आहे, वाहून गेलाय तुम्ही म्हणताय. हो, जी दृश्य आपण बघतोय ते अगदी डोंगराळ भागातनं उतरावं लागलंय तुम्हाला. कसा तो रस्ता होता? खूप अडचणीचा मॅडम आणि खूप भीतीदायक होतं ते सगळं, कारण कधी वरतून दगड येईल काही सांगता येत नव्हतं. खूप प्रचंड सगळे घरातले पण आणि सोबत असणारे यात्री सुद्धा खूप घाबरलेले. बरं, मात्र तुमचा काय नेमका प्लॅन होता उत्तराखंडमध्ये जाऊन? कुठे कुठे जाण्याचा? किती दिवसांची तुमची ही ट्रिप होती? आमची एकूण 10 दिवसांची ट्रिप होती. 4 धाम, जसं यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी आमची ट्रिप होती. हो. मग 28 तारखेला जसं तुम्ही पोहोचलात तिथे तेव्हापासून ही अशी पावसाची परिस्थिती होती पूरजन्य? सकाळी 28 तारखेला पोहोचल्यावर असं काही नव्हतं, वातावरण पूर्ण एकदम शांत आणि निखळ वातावरण होतं आणि संध्याकाळी 28 तारखेनंतर हे सगळं घडलं. बरं, तिथं काय तुम्ही स्वतः पाहिलं? म्हणजे जी आपण दृश्य दाखवतोय आम्ही आमच्या प्रेक्षकांना, ह्या ज्या काही नद्या आहेत त्या अक्षरशः वाहत आहेत, ज्या पद्धतीनं फ्लो आहे पूर्णपणे पाण्याचा, काय काय नुकसान तिथे झालंय, किती रस्ते काय कसे बंद आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठे पुढे जायचं होतं पण तिथे पुढे काही तुम्हाला जाता आलेलं नाहीये. तर आता कशा कशा मार्गे तुम्ही एअरपोर्टपर्यंत पोहोचणार आहात की कुठल्या मार्गे आता महाराष्ट्रात परतणार आहात? आम्ही आता चालतच आलोय आणि आता इथून बरकोट मधून आम्ही कार करून आम्ही हरिद्वारला पोहोचणार. बरं, महाराष्ट्राच्या सरकारकडनं तुम्हाला मदतीचं आश्वासन मिळालंय? तुम्ही काही संपर्क केला होतात का काय? हो, संपर्क आम्ही सकाळपासून करत होतो. न्यूज चॅनल्समुळे, तुमच्यासारख्यामुळे ते अगदी एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचलं आणि साहेबांनी एका तासाच्या आतच सगळी यंत्रणा हलवून आम्हाला इथून पायी तरी त्यांनी बाहेर काढलं. बरं, आकाशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुम्ही देखील सुखरूप लवकरात लवकर तुमच्या घरी परत या. महाबळेश्वरमध्ये तुम्ही राहताय, त्यामुळे उत्तराखंडपासून महाबळेश्वरपर्यंत तुम्हाला यायचंय, त्यामुळे सर्वांनी सुखरूप या अशीच आमची इच्छा आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.